तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमुनी, इयत्ता 11वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. प्रकरण 9 आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहणार आहोत. तर बघा, भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती. विदेशी चलनाचा साठा जून 1991 मध्ये कमी झाला. त्यातून 2 आठवड्यापर्यंतच आयात करणे शक्य होते. ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ 16.7% पर्यंत पोहोचली होती. म्हणजे संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च म्हणा, अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादींमुळे सरकारचा खर्च महसुलांपेक्षा जास्त होता. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते, म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेले आहे. 1985 मध्ये सुरू झालेल्या आर्थिक बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत 1991 मध्ये चालना मिळालेली आहे. अशा प्रकारे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल सुचविले गेले. या नवीन धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियांपासून मुक्त झाली आहे. नवीन औद्योगिक धोरणानुसार शासन नियंत्रकाच्या आणि नियामकाच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरविणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पडणारे होते. अशा प्रकारे 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये काय होती आता आपण पाहणार आहोत. 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये, मुख्य उद्दिष्टांबद्दल आपण पहिल्यांदा प्रथमतः चर्चा करूयात. बघा, 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे अशी होती की भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करणे हे पहिलं होतं. तर दुसरं आहे चलनवाढीचा दर कमी करणं. तिसरं आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल सुधारणं. चौथा आहे उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे. पाचवा आहे विदेशी चलनाच्या साठेत पुरेशी वाढ करणे. सहावा आहे वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे. सातवा आहे कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे. आठवा आहे खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे. अशा प्रकारे 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे आपल्याला पाहता येते. एक आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करणं किंवा चलनवाढीचा दर कमी करणं, आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणं, उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणं, विदेशी चलनाच्या साठेत पुरेशी वाढ करणं, वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं, कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणं किंवा खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणं इत्यादी 1991च्या आर्थिक धोरणाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये आपण पाहू शकतो. नंतरचं आहे बघा, नंतरचं आहे 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये आता आपण पाहणार आहोत. 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिला आहे औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. काय आहे औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता? बघा, कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. म्हणजे नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले होते. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. ते उद्योग आपण खालीलप्रमाणे पाहू शकतो. पहिला आहे सर्व प्रकारची संरक्षण साधने म्हणा. दुसरा आहे औद्योगिक स्फोटके आहे. तिसरा आहे धोकादायक रसायने आहे. औषध निर्मिती उद्योग आहे. चौथा आहे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ. याविषयी आपण माहिती पाहू शकतो. तर दुसरा आहे मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रित कायद्याचे उच्चाटन. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रित कायद्याचे उच्चाटन हे आपण पाहणार आहोत 1991च्या आर्थिक धोरणाच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये. बघा, यालाच MRTP असं म्हटलं जातं. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगाची स्थापना म्हणा, विस्तार, विलिनीकरण इत्यादीसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. त्यामुळे उद्योगाचा वृद्धी दर मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगाची वाढ होण्यास काय झालेला आहे? मदत झाली आहे.
अशा प्रकारे मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याच्या उच्चाटनामध्ये मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगाचं काय करण्यात आलेलं, स्थापना करण्यात आली असून त्याचा विस्तार करण्यात आलं, विलिनीकरण इत्यादीसाठी केंद्र सरकारची संमती घेणं आवश्यक होतं, सक्तीचं होतं. त्यामुळे उद्योगाचा वृद्धी दर काय झालेला होता, मंदावलेला होता. हा कायदा रद्द झाल्याने उद्योगाची वाढ झाण्यास मदत झालेली आहे. पुढचा आहे लघु उद्योगांना प्राधान्य. बघा, सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढवण्यासाठी काय केलेले आहेत, प्रोत्साहन दिलेले आहेत. या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत काय झालेलं आहे, वाढवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे लघु उद्योगांना प्रोत्साहन हे सुद्धा काय आहे, 1991च्या आर्थिक धोरणाच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांपैकी किंवा वैशिष्ट्यांपैकी एक आहे. नंतरचं आहे विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन किंवा प्राधान्य. विदेशी गुंतवणुकीला काय आहे, प्रोत्साहन. यामध्ये विषय आपण पाहत आहोत. तर बघा, 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलेली असून प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा नंतर 74% तर बरेच उद्योगांसाठी ती 100% वाढवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलेली असून प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा नंतर 47% तर बऱ्याच उद्योगासाठी ती 100% वाढवण्यात आलेली आहे. पुढचा आहे सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. काय आहे पुढचा आहे, सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. आहे अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणे. आहे सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे. 3 आहे सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेणे. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगाची संख्या सुरुवातीला 17 वरून 18 करण्यात आली होती. ती आता 3 वर आणली आहे. 17 वरून 8 वर करण्यात आलेली होती, आता ती 3 वर करण्यात आलेली आहे. म्हणजे 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका हे काय महत्त्वपूर्ण असून नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगाची संख्या सुरुवातीला किती होती, तर 17 होती. ती 17 वरून किती करण्यात आलेली आहे, 8 वर आणण्यात आलेली आहे. तर आता तर ती संख्या 3 वर आणली आहे. म्हणून 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पुढचा आहे व्यापाराचे उदारीकरण. हे काय आहे, 1991च्या आर्थिक धोरणाच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांपैकी एक आहे, वैशिष्ट्यांपैकी एक आहे. बघा, आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्र. बघा, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र ही संकल्पना आणलेली आहे. अशा प्रकारे व्यापाराचे उदारीकरण हे सुद्धा काय आहे, 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्यामध्ये येतं. बघा, व्यापारीच्या उदारीकरणामध्ये आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आलेली असून जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र AEZ असं म्हटलं जातं, ही संकल्पना आणलेली आहे. पुढचा आहे विमा क्षेत्रातील सुधारणा. या मुद्द्यांविषयी आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. पुढचा पॉइंट आहे विमा क्षेत्रातील सुधारणा. बघा,
विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवाना देण्यात आला. यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी काय करण्यात आलं, संपुष्टात आली. अशा प्रकारे विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी असून नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपनींना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवाना देण्यात आला. त्यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. त्यानंतरचा आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. पुढचा पॉइंट काय आहे, वित्तीय क्षेत्रातील सुधारणाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना सुद्धा वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे वित्तीय क्षेत्रातील आर्थिक सुधारणेमध्ये सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली असून आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेला आहे. आता नवीन आर्थिक धोरणाचे घटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये उदारीकरण आहे, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 3 महत्त्वाचे घटक असून पहिल्यांदा आपण उदारीकरणाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर उदारीकरण याचा अर्थ आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. बघा, अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय. म्हणजे उत्पादक म्हणा, उपभोक्ते म्हणा, उत्पादनाचे घटक व मालक यांच्या स्वहितामुळे मुक्तपणे ते निर्णय घेऊ शकतात. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या राष्ट्राची संपत्ती या पुस्तकात असं सांगितलेलं आहे की त्यालाच काय म्हटलं जातं, वेल्थ ऑफ नेशन. या पुस्तकात त्यांनी असे म्हटलेले आहे की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी काय आहे, प्रोत्साहन देणारं आहे. अशा प्रकारे बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजेच आर्थिक उदारीकरण होय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 11वी इकॉनॉमिक्स ह्या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. प्रकरण 9 आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. या पाठाबद्दल आपण चर्चा करीत होतो. तर पूर्वार्ध आपण पाहिलेलो आहोत. उत्तरार्धामध्ये काय आहे, उदारीकरण ह्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा, नवीन आर्थिक धोरणाच्या घटकांमध्ये आपण 3 घटकांबद्दल पाहिलेलं आहोत, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. त्यामधील पहिलं उदारीकरण असून त्याचा अर्थ काय आहे, अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय. उत्पादक, उपभोक्ते, उत्पादनाचे घटक व मालक यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी आपल्या राष्ट्राची संपत्ती म्हणजेच वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात असे सांगितले आहे की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहित देणारे आहे. बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील